युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसायला लागलाय। इराण युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसलाय। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली। एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली। बघा, घरगुती गॅस सिलेंडरचे दर आजपासून 60 रुपयांनी वाढलेत तर व्यावसायिक गॅसचे दर 115 रुपयांनी आजपासून वाढलेत। थेट जाऊयात आपण पुण्याला। आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। रोहिदास, सर्वसामान्यांना या युद्धाचा फटका बसायला लागलाय। खरं तर जागतिक पातळीवरती सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता गॅसवरती होताना दिसतोय। गॅसचा पुरवठा, घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कमर्शियल सिलेंडरच्या वापरावरती निर्बंध घालण्यात आले होते आणि आज सलग दुसऱ्या दिवशी याच गॅस सिलेंडरवरच्या दराची वाढ करण्यात आलेली आहे। घरगुती सिलेंडरवरती 60 रुपये तर कमर्शियल सिलेंडरवरती 115 रुपयाची दरवाढ करण्यात आली। मागच्या 1.5 वर्षापासून गॅसवरती कुठल्याही प्रकारची दरवाढ करण्यात आली नव्हती। मात्र सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कुठेतरी गॅस उत्पादनावरती होताना दिसतोय। पुढील 2 महिने पुरेल एवढाच साठा सध्या गॅस उत्पादक कंपन्यांकडे असल्याचं बोललं जाते। त्यामुळं घरगुती सिलेंडर असतील याचा पुरवठा कुठेतरी सुरळीत राहावा यासाठी एकंदरीतच गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसायला लागलाय। रोहिदास, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। 1.5 वर्षानंतर ही दरवाढ झाली, मात्र युद्धामुळे ही दरवाढ झाली आहे।